काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या मुख्यमंत्र्यांबाबत वक्तव्याचे विधिमंडळामध्ये पडसाद उमटलेले आहेत। मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध असं प्रवीण दरेकर म्हणाले। तर मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक टीका करणं हे चूक असल्याचं अंबादास दानवे म्हणाले। व्यक्तिगत टीका नव्हे, सरकारवर टीका अशी भूमिका भाई जगताप यांनी घेतली। तर मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना करण्यात आली होती आणि त्या तुलनेचं समर्थन नाही अशी भूमिका शशिकांत शिंदे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी घेतली। तर गंभीर दखल सरकारने घेतली, कारवाई करण्यात येईल अशी माहिती बावनकुळे यांनी। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जर अशा प्रकारचं बेजबाबदार जो राज्याच्या काँग्रेस सारख्या एका परंपरा असणाऱ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष इतका जर बेजबाबदार बोलत असेल तर या ठिकाणी त्या वक्तव्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो आणि आपण अध्यक्ष महोदय या प्रकरणी गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईची सुद्धा या निमित्ताने मी आपल्याकडे मागणी करतोय। जो औरंगजेबाचा विषय मुख्यमंत्र्यांची तुलना झाला त्याचा मी समर्थन करत नाही, त्याचा निश्चितपणे आपण निषेध केला, तो निषेध रास्त आहे। परंतु सरकारने महसूल मंत्री बोलतील, आपण जरा जागेवर बसा, आपण जरा जागेवर बसा, प्रसाद लाड बसा। माननीय सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्याबद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे हे जर आपल्या निदर्शनास आलं तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि गंभीर दखल शासनाने घेतली आहे। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांबाबत नेमकं काय वक्तव्य केलं होतं आपण तेही पाहू। औरंगजेब कधी हजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता। आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत, सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे, मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे जिथे खासदारांच्या लेकीबाळी सुरक्षित नाही, हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे। त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे।